नमस्कार मित्रांनो, प्रतीक्षा विलेज फाइंडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण आलो आहोत शेतामध्ये। या ठिकाणी मी एक महत्त्वाची माहिती आपणास सांगत आहे। शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती की ज्यांचं उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्यांचं वाढेल कसे या बाबतीतला आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। आपण जे काही कारणास्तव जे उत्पन्न आपलं घटतं आहे त्यामध्ये पाऊस कमी असतो, कधी पाऊस जास्तही असतो, कधी पाऊस सर्व व्यवस्थित असूनसुद्धा निसर्ग साथ देत नाही। अशा वेळेस शेतकऱ्यांचं उत्पादन जे कमी होतं यावर एक रामबाण उपाय म्हणून आपण हळद या पिकामध्ये जर हिरव्या मिरचीची लागवड केली मध्ये तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं त्यातून उत्पन्न मिळू शकतं। यासाठी मी एका शेतकऱ्याच्या शेतात इथं आलेलो आहोत। आपण स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। ही पूर्ण हळदीचं पीक हे अत्यंत जोमात असून त्याच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी मिरची लावलेली आहे। तर या मिरची लावल्यामुळे त्यांना भरघोस असं उत्पन्न हळदीचं सोबतच मिरचीसुद्धा पहा, आपण या ठिकाणी पाहत आहोत। एका झाडाला लदबदून 2-2.5 किलो मिरची लागलेली आहे। तर ह्या अशा प्रकारच्या जे हळदीचं पीक आहे यामध्ये जर मिरची लावली प्रत्येक शेतकऱ्याने तर निश्चितच उत्पन्न आपले वाढणार आहे। आणि मिरची जरी आज पाहिली आपण तर वाळलेली मिरची 250 ते पावणे 300 रुपये किलो या चांगल्या भावात विकल्या जात आहे। तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा हा प्रयोग करायला काही हरकत नाही। की बघा, आपण या ठिकाणी प्रत्येक झाडाला जर पाहिलं तर 2-2-2.5 किलो मिरची लागलेली आहे। आणि यासाठी अशी वेगळी फवारणी किंवा वेगळा खर्च करण्याची गरज नाही। हळदीसाठी जो खर्च आपण करणार आहे त्याच खर्चामध्ये मिरचीसाठी सुद्धा त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल। त्यामुळे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब